ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवले। संजय राऊत। एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न। त्यांचा पक्ष भाजपच्या अंगव्रस्त आहे। अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाहीत अशी माझी माहिती आहे। त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्याने आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात। ते आमदार सुरतला घेऊन गेले होते। एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री, त्यांना वाटतं आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हास्य जत्रा। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे। बघू काय होईल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली। पाहूया ते काय म्हणतात। बोला काय राऊत साहेब, महापालिकांचे निकाल लागले, पण मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा यावरून आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष अडीच वर्षाचं महापौर पद यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे, मी मागे बोललो होतो। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात, पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही। माझी जी काय माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँडसाईन हॉटेलमध्ये बंद करून ठेवले। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं। आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी। त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते। आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं, कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही सुरत हीच आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते। याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी CM आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री त्यांच्याकडे भाजपकडे आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी